जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 183. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. अशा रीतीनं चित्तलय होऊन जीवाचा उद्धार होण्यासाठी जी भगवंतांची भक्ती संतांना अपेक्षित असते ते गुरुभक्तीनं साधतं असं संत आम्हाला सांगतात. आणि ही गुरुभक्ती आणि तदनुसार तो चित्तलय साधण्यासाठी आम्हाला ते सांगतात की गुरूंना मानलं पाहिजे. हे बरोबर आहे, पण त्याहून अधिक महत्त्वाचं हे आहे की गुरूंनी जे सांगितलंय ते मानलं पाहिजे. गुरूंना आम्ही जेव्हा मानतो त्यामध्ये गुरूंनी सांगितलेलं मानणं हे अध्यार्थ आहे. गुरु को मानो पर पहले गुरु की मानो असं ते सांगतात. तसं केल्याशिवाय आमच्या मनामधले पूर्वसंस्कार जे असतात ते पुसले जाऊ शकत नाहीत. अनेकदा आमच्या मनात प्रश्न असतो की जर अनंत जन्मांचे संस्कार आमच्या मनामध्ये आहेत तर ते पुसले कसे जाणार. यावर संतांचं उत्तर एकच आहे की मनाची जी लवचिकता आहे किंवा मनामध्ये जे संस्कार घडण्याची प्रक्रिया आहे त्याची सकारात्मक बाजू ही आहे की तुम्ही त्या मनावर संस्कार करू शकता आणि त्या नवीन संस्कारांमध्ये बळ तेव्हाच येऊ शकतं ज्या वेळेला ते गुरुप्रदत्त बळ असतं, आध्यात्मिक बळ असतं. आणि त्यामुळे गुरूंनी सांगितलेलं जसंच्या तसं पाळणं आणि त्याचं डोळे झाकून मानणं याला परमार्थामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून आमचे महाराज सांगतात एक गुरु कशासाठी असावा. तर जरी सगळ्यांचं सांगणं एकच असलं तरीसुद्धा जोपर्यंत एका गुरुमध्ये संपूर्ण शरणागती संभवत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या संतांमध्ये थोडी थोडी शरणागती होणं यानं काही साधू शकत नाही. कारण अजून ते एकत्व आम्हाला केवळ बुद्धीनं पटलेलं असतं. त्या एकत्वाची अनुभूती जोपर्यंत नाही तोपर्यंत माझे गुरु हेच माझे गुरु ही अनन्यता ज्याच्या हृदयामध्ये असेल त्याचाच चित्त त्या एकाच्या ठायी लय होऊ शकतो. कारण चित्तलय 2 ठिकाणी किंवा अनेक ठिकाणी संभवतच नाही. प्रेम अनेक ठिकाणी संभवतच नाही. त्यामुळे हे एका जागी प्रेम बसण्यासाठी जसं भरताचं रामांवर आहे त्याच्या पुढे त्याला इतर काहीच दिसत नाही आहे. कितीही मोठा भोगविलास जरी समोर असला किंवा अजून काही पुढ्यात असलं, कुणाचं दर्शन, कुणाची भेट, ह्या सर्व गोष्टी त्याला दुय्यम वाटतायत त्या रामदर्शनापुढे, त्या रामप्रेमापुढे. आणि त्यामुळे कितीही भरद्वाज मुनींनी उत्तम सोय त्या सर्व लोकांची तिथं केली असली तरी भरताला कधी ती रात्र सरते आणि मी पुढे कधी निघतो यामध्येच त्याचं सर्व लक्ष आहे. आणि त्यामुळे इथे भरत राम आयस अनुसारी म्हटलंय, जे आम्हाला शिकायचं आहे. भरत हा श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे वागणारा आहे असं कोण सांगतायत? देवगुरु बृहस्पतींनी इंद्राला सांगितलं. आणि असा भरत असल्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल काळजी करू नका. तुमच्या कार्यामध्ये विघ्न आणणं म्हणजेच एका भक्ताच्या कार्यामध्ये विघ्न आणणं हे दुसऱ्या भक्ताला
तो करूच शकत नाही. त्यामुळे भरतामुळे तुमच्या कार्यात विघ्न येईल हा तुमचा भ्रम आहे इंद्रदेव, असं बृहस्पतींनी त्यांना सांगितलं. आणि मग आता भरताचा पुढचा प्रवास कसा सुरू झाला आहे याबद्दल आम्हाला तुलसीदास सांगतायत. म्हणाले, एही विधी भरत चले मग जाही, दसा देखी मुनी सिद्ध सिहाही, जब ही राम कही लेहि उसासा, उमगत पेमु मन चहु पासा. भरत वाटेनं चाललाय. कसली वाट आहे ती? राम वाट आहे, रामपंथ आहे बरं का. आणि त्यामुळे त्याची ही प्रेममय दशा बघून जे सिद्ध मुनी त्या वनप्रदेशामध्ये राहतायत त्यांना हेवा वाटतोय. दसा देखी मुनी सिद्ध सिंहाही, म्हणजे इथं हा हेवा ही लौकिक ईर्ष्या नव्हे बरं का. इथं हा हेवा म्हणजे काय गोड भाव आहे. एखादा भक्त जेव्हा दुसऱ्या भक्ताचा अनन्य भाव बघतो भगवंतांप्रती, त्यावेळेला त्याला वाटणारा हेवा हा कंपॅरिझनमधून नसतो. त्याला वाटणारा हेवा त्या भक्ती महाराणीनं त्याला ती कशी वश झाली आहे याबद्दल असतो. आणि तसा भाव माझ्यामध्ये कसा येईल यासाठी तो त्या भक्ताला शरण जातो, त्या भक्ताचं दासत्व करतो आणि मग त्या भक्ताच्या कृपेनं खरं त्याला ते भगवत प्रेम लाभतं. त्यामुळे म्हणतायत की सिद्ध मुनी त्यांना हेवा वाटतोय भरताची दशा बघून. कशी आहे भरताची दशा सांगतायत तुलसीदास. जबही राम कहिलेहि उसासा, उमगत पेमु मनहु चहु पासा. राम असं म्हणत जेव्हा भरत उसासा टाकतोय, म्हणजेच त्याच्या प्रत्येक श्वासामध्ये नाम आहे हे सांगतायत आम्हाला इथे तुलसीदास. तेव्हा जणू चारही दिशांना प्रेम उसळतंय. उमगत प्रेमू बरं का, चोहीकडं प्रेम उसळतंय. त्या नामामधून प्रेम उसळतंय आणि तेच तो नामाचा सहज स्वभाव आहे. जसं आम्हाला आमचे महाराज सांगतात, नाम आणि प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नाम घेतोय म्हणजे प्रेम असलंच पाहिजे आणि प्रेम आहे हे नामानंच सिद्ध होतं. असं आमचे पूज्य बाबा बेलसरे सांगायचे की महाराजांवर प्रेम आहे हे कशावरून सिद्ध होईल? जर मुखात नाम असेल तरच महाराजांवर माझं प्रेम आहे असं म्हणण्याचा आम्हाला हक्क आहे. कारण महाराज आणि नाम दोन वेगळे नाहीतच. त्यामुळे भरत आम्हाला इथे हे शिकवतायत की जर आराध्याचं प्रेम हृदयामध्ये आहे तर त्याचं नाम मुखामध्ये असलंच पाहिजे. जबही राम कहिलेहि उसासा. पहा बरं, प्रत्येक गोष्टीमध्ये रामस्मरण जे आम्हाला महाराज करायला सांगतात. मग तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असलात तरी ते स्मरणच तुम्हाला सोडत नाही. अशी भक्तावस्था प्राप्त झाल्यानंतर हे जे महाराज सांगतात तीच इथे भरत आम्हाला उदाहरणाच्या रूपानं दाखवत आहेत. आणि असं हे भरताचं प्रेम बघून काय होत होतं? द्रवही बचन सुनी कुलिस पशाना, पुरजन पेमुन जाई बखाना, बीच बास करी जमुन ही आए, निरखी नीरू लोचन जल छाए. भरताचं ते प्रेममय आणि दैन्य बोलणं ऐकून, लीन असं बोलणं ऐकून कुलिस पशाना,
वज्र आणि पाषाणसुद्धा वितळून जावेत अशी ताकद त्या प्रेममय शब्दांमध्ये होती. अयोध्यावासियांच्या सुद्धा प्रेमाबद्दल काय सांगावं म्हणतात तुलसीदास. आणि मध्ये एके ठिकाणी मुक्काम करून भरत कुठे पोहोचलाय तर जमुनही आहे, यमुना तीरावर पोहोचलाय. आणि निरखी नीरू लोचन जलछाय, यमुनेचं पाणी बघून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पहा बरं कशामुळे ते पुढे सांगितलंय, पण कशी भक्तावस्था असते पहा. हेच आम्हाला संत भरतांसारखे शिकवत असतात की कोणतीही लौकिक गोष्ट बघितल्यानंतर, मग ती अगदी पारमार्थिकसुद्धा असेल बरं का. आता इथे आम्ही यमुना नदीला, ती यमुना नदी खूप श्रेष्ठ नदी म्हणून प्रणाम करू, गंगा नदी ती श्रेष्ठ नदी म्हणून प्रणाम करू, पण खरं प्रणाम, खरा नमस्कार कशामुळे घडतो भक्ताचा, कशामुळे घडला पाहिजे, हे इथे भरत शिकवत आहेत. कोणतीही गोष्ट असो, पारमार्थिक गोष्टसुद्धा इथे हे आम्हाला यातून शिकायचं आहे की पुढे सांगितलं आहे पहा. म्हणाले रघुबर बरन बिलो की बर, बारी समेत ज समाज, होत मगन बारिधि पिरह, चढे बिबेक जहाज. श्रीरामांच्या वर्णाप्रमाणे, सावळा रंग आहे ना प्रभूंचा, त्या सावळ्या रंगाप्रमाणे असलेलं यमुनेचं ते श्यामल पाणी बघून, जल बघून भरत आणि सर्व परिवार प्रेम विव्हल होऊन गेलाय. आणि जणू ते आता विरहरूपी समुद्रात बुडून चालले होते, पण चढे विवेक जहाजा, तेवढ्यात विवेकरूपी जहाजावर चढले. बरं का, किती सुंदर पहा. श्यामल जल बघून प्रभूंची आठवण झाली आहे. प्रत्येक ठिकाणी हा भाव भक्तपण डिफाईन करत असतो. उदाहरणार्थ आम्हाला संत सांगतात, जर एखादा लहान सावळ्या वर्णाचं मूल आपण बघितलं तर आम्हाला रामललाची अथवा बाळकृष्णाची आठवण झाली पाहिजे. बऱ्याचदा आमचं उलट होतं पहा, की हेही संतांनीच सांगितलेलं आहे बरं का, की जेव्हा आम्ही कृष्णमूर्ती बघतो, बाळकृष्णाची किंवा रामांची मूर्ती बघतो, त्यावेळेला आम्हाला आमच्या घरातलं किंवा आजूबाजूचं लहान मूल आठवतं. हे चूक नाही बरं का, पण हा थोडासा उलटा न्याय होतो की भगवंताला बघून आम्हाला लौकिक गोष्ट आठवावी. झालं पाहिजे उलट, हे इथं भरत शिकवत आहेत. कोणतीही लौकिक गोष्ट बघितली तरीसुद्धा त्याचं परमात्म्याबरोबरचं कनेक्शन आमच्या लक्षात येऊन भगवंताची आठवण झाली पाहिजे. आणि हे भक्त पण डिफाईन करतं. त्यामुळे ते श्यामल जल बघून यमुना नदीसारखा वर्ण प्रभूंचा आहे, यावरून प्रभूंचं स्मरण होऊन सर्वजण व्याकुळ झालेत. पण आता लवकरच भेट होईल या आशेनं पुन्हा सर्वजण सावध झालेत, विवेकरूपी जहाजावर चढलेत. आणि जमुन तीर तेहि दिन करी बासु, भयभु समय सम सबहि सुपासु, राती ही घाट घाट की तरनी, आई अगणित जाहिन बरनी. अशा रीतीनं यमुनेच्या किनाऱ्यावर त्या सर्व लोकांनी त्या दिवशी मुक्काम केला. आणि निषादराजच होते सोबत, त्यामुळे सर्व व्यवस्था तिथल्या लोकांनी आजूबाजूच्या सुद्धा त्यांची खाण्याची पिण्याची उत्तम व्यवस्था ठेवली होती. आणि निषादराजाच्याच सांगण्यावरून रात्रीतूनच अनेक तिथल्या घाटांवरच्या ज्या नौका होत्या त्या तिथे येऊन पोहोचल्या होत्या.
ज्याही न बरणी, इतक्या नौका, अगणित नौका आल्या होत्या की त्याचं वर्णन करणं सुद्धा कठीण, कारण लोकसुद्धा खूप होते. त्यामुळे सर्वांची एकदम सोय झाली. कशी तर प्रात पार भय एक ही खेवा, तो श्री राम सखा की सेवा, चले नहाई नदी ही सिर नाई, साथ निषाद नाथ दो भाई, आगे मुनि बर वाहन आछे, राज समाज जाई सबु पाछे, तेहि पाछे दो बंधु प्यारे, भूषण बसन बेश सुठी सादे, सेवक सुहृद सचिव सुत साथा, सुमिरथ लखनु सिय रघुनाथा, जह जह राम बास विश्राम, तह तह करहि सप्रेम प्रणाम. अनेक नौका होत्या, त्यामुळे सकाळी एकाच खेपेमध्ये सर्व लोक पलीकडे गेले. सर्वांनाच राम सखानं जी सेवा केली निषाद राजानं, त्यामुळे सर्वजण प्रसन्न झाले. स्नान करून आणि पुन्हा एकदा यमुनेपुढे नतमस्तक होऊन दोन्ही बंधू निषाद राजासह पुढे निघालेत. अतिशय श्रेष्ठ अशा पुढच्या वाहनांवर मुनी होते, वसिष्ठ होते आणि त्यांच्या मागे सर्व राजपरिवार निघाला होता. पण हे दोन्ही बंधू मात्र, भरत आणि शत्रुघ्न मात्र सामान्य वस्त्र आणि भूषण धारण करून पायी निघाले होते. बरं का. भरत शत्रुघ्नांसोबत अनेक सेवक होते, मित्र होते, मंत्र्यांचे पुत्र होते आणि सर्वजण सुमिरत लखनू सिय रघुनाथा, सीताराम आणि लक्ष्मणाचं स्मरण करत ते निघाले होते. जह जह राम बास विश्रामा, तह तह करही सप्रेम प्रणामा. जिथं जिथं म्हणून श्रीरामांनी निवास केला, विश्रांती घेतली हे निषाद राजानं सांगितलं, तिथं तिथं ते प्रेमानं नमस्कार करून पुढं जात होते. आणि सर्वच लोक ह्या सर्व अयोध्यावासियांवर भरभरून प्रेम करत होते. मग बासी नर नारी सुनी, धाम काम तजी धाई, देखी स्वरूप स्नेह सब, मुदित जन्म फलु पाई. वाटेमध्ये जे राहणारे स्त्री पुरुष होते ते हे सर्व अयोध्येचे प्रजाजन भरत शत्रुघ्न श्रीरामांना भेटण्यासाठी निघालेत हे ऐकताच आपलं घरदार सर्व काम सोडून धावत यायचे आणि त्या सर्वांचं ते देखणं रूप प्रेम बघून जणू आमच्या जन्माचं सार्थक झाल्याचं मानून आनंदित होत होते. गावातल्या स्त्रिया काय म्हणत होत्या, कहि सप्रेम एक एक पाही, रामु लखनु सखी होहि कि नाही, बय बपु बरन रूप सोई आली, सिलु स्नेहु सरिस समचाली, बेशुन सो सखी सियन संगा, आगे अनीचली चतुरंगा, नहीं प्रसन्न मुख मानस खेदा, सखी संदेहु होई एहि भेदा, तासु तरकति अगन मन मानी, कहि सकल तेहि समन सयानी, तेहि सराही बानी फुरि पूजी, बोली मधुर बचन तिय दूजी, कहि सप्रेम सब कथा प्रसंगु, जेहि विधि राम राज रस
भंगू, भरत ही बहुरी सराहन लागी, सील स्नेह सुभाय सुभागी, चलत पया देखात फल, पिता दीन्हत चिराजू, जात मनावन रघुबरही, भरत सरिस को आजू, भायप भगति भरत आचरनु, कहत सुनत दुख दूषण हरनु, जो किछु कहब थोर सखी सोई, राम बंधु अस काहे न होई, हम सब सानुज भरत ही देखे, भैन धन्य जुबती जन लेखे, सुनि गुण देखी दशा पछिताही, कैकई जननी जोगु सुत नाही, को कह दूषनु रानी नाहिन, विधि सबु कीन्ह हम ही जो दाहिन, कहम लोक वेद विधिहीनी, लघुतिय कुल करतूति मलिनी, बसही कुदेश कुगाव सुबामान, कह यह दर सुपुण्य परिणामान, अस आनंदु अचिरि जु प्रतिग्रामान, जनु मरुभूमि कल्प तरु जामान, भरत दरसु देखत खुल्यो, मगलो गधखर भागो, जनु सिंघल बासिन्ह भयबु, विधि बस सुलभ प्रयागु, निज गुण सहित राम गुण गाथा, सुनत जाहि सुमिरत रघुनाथा, तीरथ मुनि आश्रम सुरधामा, निरखि निमज्जहि करहि प्रणामा, मनहि मन मागहि बरु एहु, सिय राम पद पदुम सनेहु, मिलहि किरात कोल बनवासी, बैखान सबटु जति उदासी, करि प्रणाम पूछहि जेहि तेहि, केहि बन लखनु राम बैदेही, ते प्रभु समाचार सब कहि, भरत ही देखी जन्म फलु लहि, जे जन कहि कुशल हम देखे, ते प्रिय राम लखन सम लेखे, एहि विधि बूझत सब ही सुहानी, सुनत राम बन बास कहानी, तेहि बासर बसी प्रातहि, चले सुमिरि रघुनाथ, राम दरस की लालसा, भरत सरिस सब साथ. भरत आणि शत्रुघ्न सर्व लोकांबरोबर जेव्हा चाललेत वनातून, तेव्हा गावातल्या स्त्रिया तिथल्या एक दुसरीला अगदी कौतुकानं म्हणतायत की सखी, हे रामलक्ष्मण आहेत का? यांची जी अवस्था आहे, ते जसे दिसत आहेत, त्यांचं वय म्हणजे नंतर शरीर, त्यांचं रंगरूप सगळं तसंच आहे नाही का? त्यांचं वागणं आणि प्रेमसुद्धा रामलक्ष्मणासारखंच आहे, चालणंसुद्धा त्यांच्यासारखं आहे. पण दुसरी सखी म्हणते की हे सखी, पण यांचा तसा मुनिवेश नाही आहे आणि सियन संगा बरोबर सीतासुद्धा नाही आहे. यांच्या समोरून चतुरंग सेना चालली आहे. आणि अजून एक फरक हा आहे की यांचं मुख प्रसन्न नाही, मनामध्ये खेद आहे हे दिसतंय. त्यामुळे राम लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्नामध्ये हा फरक मला जाणवतोय, असं एक सखी सांगते. अशा रीतीनं एकमेकांमध्ये बोलणं सुरू आहे
आणि हो हो खरं आहे, तुझं खरं आहे, असं एकमेकांमध्ये गोड शब्दात त्यांचं बोलणं चालू आहे. पुन्हा एकदा श्रीरामांच्या राजतिलकाचा आनंद कसा, भंग कसा पावला, हे सर्व प्रसंग एकमेकांना सांगून भरताचं जे वर्तन आहे त्याचं प्रेम आणि स्वभाव यांची प्रशंसा एक दुसरी सखी करू लागते आणि म्हणते की बघा बरं सगळ्यांनी, पित्यानं दिलेलं राज्य सोडून हा भरत पायी निघालाय, केवळ फलाहार करतोय थोडाफार आणि श्रीरामांना अयोध्येला परत येण्यासंबंधी विनंती करायला चाललाय. भरत सरीस को आजू, अशा या भरतासारखा आज कोण वर आहे रामभक्त दुसरा. त्यामुळे भरताचा जो बंधुभाव आहे आपल्या बंधूंप्रती, त्याची भक्ती, त्याचं वागणं, याविषयी सांगणं आणि ऐकणं हे सखी हे दोन्ही दोष हरण करणार आहे ग. त्याच्याविषयी जितकं सांगावं तितकं थोडं आहे, पण स्वाभाविकच आहे नाही का. राम बंधू असं काहे न होई, श्रीरामांचा भाऊ आहे तो, त्यामुळे असा का बरं असणार नाही तो. त्यामुळे शत्रुघ्नासह या भरताला बघून आज आम्ही सर्वजणी मोठ्या भाग्यवान स्त्रियांमध्ये गणलो गेलो. अशा रीतीनं ज्यांना माहीत नव्हतं त्यांना भरताचे हे गुण ऐकून आणि त्याची दशा बघून वाईट वाटत होतं आणि म्हणत होत्या त्या की असा पुत्र कैकेयीसारख्या आईला काही शोभत नाही. पण दुसरी म्हणत होती ह्यात राणीचाही दोष नाही, सगळं विधात्यानं घडवलंय आणि आम्हाला अनुकूलच आहे नाही का, त्यामुळे आम्हाला हे दर्शन घडलं ना, नाहीतर कुठं आम्ही इतक्या साध्या वनामध्ये राहणाऱ्या कुल आणि कर्णीनं दोन्हीनं मलिन अशा स्त्रिया, कुग्रामामध्ये राहणाऱ्या स्त्रिया, पण अशा या महान पुण्यामुळे यांचं दर्शन घडतंय आम्हाला. आमच्याकडे तर ते पुण्य नाही, पण यांचं दर्शन घडलं, त्यामुळे विधात्यानं जे केलं ते आम्हाला अनुकूलच केलं. अशा रीतीनं विविध बोलणं तिथे वनामध्ये सुरू झालंय आणि भरत शत्रुघ्नाच्या आगमनानं जणू त्या मरुभूमीमध्ये कल्पवृक्ष उगवला असावा तसा आनंद सगळ्यांना होतोय. भरताचं स्वरूप बघून तुलसीदास लिहितात, वाटेत राहणाऱ्या लोकांचं भाग्य उजळलंय जणू. दैवयोगानं सिंहल द्वीपातल्या त्या रहिवाशांना तीर्थराज प्रयाग सुलभ झालाय भरताच्या आगमनामुळे. म्हणजेच भरत हाच तीर्थराज प्रयाग आहे जणू, हे इथं तुलसीदासानं सांगायचंय. आणि अशा रीतीनं आपलंही गुणवर्णन ऐकतोय भरत आणि श्रीरामांच्याही गुणांचं वर्णन ऐकतोय आणि आपल्या गुणांकडे एक प्रकारे दुर्लक्ष करून, किंबहुना त्याला ते ऐकूच येत नसावं, फक्त श्रीरामांचं गुणवर्णन भरताला ऐकू येतंय आणि अशा रीतीनं रघुनाथांचं स्मरण करत भरत पुढे चाललाय. तीर्थ बघून स्नान करतोय, मुनींचे आश्रम आणि जी मंदिरं होती त्यांना बघून प्रणाम करतोय आणि मनातल्या मनात फक्त एक वर मागतोय सगळ्यांकडे, सिय राम पद पदुम सनेहो, मला श्री सीतारामांच्या चरणकमलांच्या ठाई प्रेम द्या, दुसरं मला काही नको. आणि जे कोणी रस्त्यात भेटतायत, वानप्रस्थी असोत, ब्रह्मचारी, संन्यासी, विरक्त, वनवासी, भिल्ल, सगळ्यांना प्रणाम करतोय आणि विचारतोय, माझे श्रीराम आणि जानकी लक्ष्मण कोणत्या वनात आहेत बरं. आणि ते लोक प्रभू श्रीरामांची सर्व वार्ता भरताला सांगतायत आणि भरताला बघून त्यांच्या जन्माचं सार्थक होत आहे. म्हणतायत की श्रीराम, सीता, लक्ष्मण सुखरूप आहेत, आम्ही त्यांना बघितलं आहे. आणि असं जे भरताला सांगायचं आहे की माझा भाऊ, वहिनी आणि लक्ष्मण सुखरूप आहेत, हे ऐकल्यानंतर भरताला इतके ते प्रिय वाटायचे. तुलसीदास म्हणतात, जणू राम लखन समलेखे, श्रीराम लक्ष्मणाप्रमाणे प्रिय वाटायचे, जे आपल्या रामसीतेबद्दल त्यांना चांगली बातमी सांगायचे. अशा रीतीनं श्रीरामांच्या वनवासाची कथा ऐकत ऐकत विविध सुंदर प्रश्न विचारत भरत पुढे निघालाय. आणि
त्या दिवशी तिथेच थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा रघुनाथांचं स्मरण करून भरत पुढे निघालाय. सर्व लोक जे सोबत आहेत त्यांना सुद्धा भरतासारखीच श्रीरामांच्या दर्शनाची लालसा आहे असं तुलसीदास सांगतायत. असे पुढे निघाले असताना काय होतंय तर मंगल सगुन हो ही सब काहू फरक ही सुखद बिलोचन बाहू भरत ही सहित समाज उछाहू मिलिह ही राम मिटी ही दुख दाहू करत मनोरथ जस जिय जाके जाही स्नेह सुरा सब छाके शिथिल अंग पग मगडगी डोलही बिहबल बचन प्रेम बस बोलही राम सखा तेहि समय दिखावा शैल शिरोमणि सहज सुहावा जासु समीप सरित पय तीरा सिय समेत बसहि दो मीरा देखी करही सब दंड प्रणामा कहि जय जानकी जीवन रामा प्रेम मगन अस राज समाजो जनु फिरी अवध चले रघुराजो. सर्वांना मंगलसूचक शकुन होऊ लागले त्यावेळेला बरं का. तुलसीदास म्हणतात पुरुषांची उजवी बाजू नेत्र भुजा स्फुरू लागल्या आणि स्त्रियांचे डावे नेत्र आणि भुजा स्फुरत होत्या बरं का. आणि सर्व परिवाराबरोबर भरताला एक उत्साह दाटून राहिला होता की आता माझे श्रीराम भेटतील आणि माझी ह्या दुःखाची आग शांत होईल बरं का. आणि इतकं प्रेमाधिक्य आहे इथे की प्रत्येकजण तुलसीदास म्हणतात ज्याच्या मनात जी इच्छा होती तीच इच्छा जणू रूप धरून त्यांच्यासमोर साकार होती असं दिसत होतं सर्वांना. त्यामुळे सर्वजण त्यानुसार आपापल्या मनातल्या भावानुसार मनोरथ करत आहेत बरं का. आणि हे फार सुंदर आहे. जाही जनेह सुरा सब छाके जणू स्नेहरूपी मदिरेमुळे धुंद होऊन चाललेत सर्वजण. ही धुंदी साधीसुधी नाहीच नाही का. श्रीराम स्मरणाची धुंदी आहे ही जी अनंत काळापासून अनंत संत भक्त साधक अनुभवतात. पिबरे रामरसम ही असा हा काय त्याला शब्दच नाहीत असा अमूल्य ठेवा श्रीराम स्मरणाचा ठेवा सर्वजण अंतरामध्ये जपतायत आणि त्या प्रेमाधिक्यानं विव्हळ होऊन एकमेकांमध्ये बोलतायत. धुंद झालेत, शरीर थकली आहेत, पाय डगमगतायत वाटेवर आणि अशा प्रेमाधिक्यामुळं त्या मदिरेमुळे धुंद झालेत. आमच्या महाराजांची ही अपेक्षा आहे आमच्याकडून. त्या रामरसरूपी मदिरेनं आम्ही धुंद व्हावं, त्या धुंदीतून खालीच येऊ नये ही अपेक्षा श्रीरामांची. आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला नाम रूप लीला यांचं अमूल्य वरदान दिलेलं आहे. तेच इथे हे सर्व लोक अनुभव घेत आहेत त्याचा. आणि त्याचवेळी श्रीराम सखा निषाद यानं अतिशय सुंदर पर्वतश्रेष्ठ कामदगिरी दाखवला बरं का, चित्रकूट. आणि त्याच्याजवळच पयस्विनी नावाची जी नदी आहे त्या नदीकाठी सीतेसह हे दोन्ही बंधू निवास करतायत हे सर्व लोकांना सांगितलं. आणि सर्व लोकांनी तो पर्वत बघूनच कही जय जानकी जीवन रामा, जानकी जीवन स्मरण जय जय राम असा घोष केला. त्या पर्वताला दंडवत प्रणाम केलाय सर्व लोकांनी. आणि सर्व राजपरिवार प्रेमामध्ये निमग्न असा झालाय की जणू रघुनाथ अयोध्येला परत निघालेत.
सर्वांच्या मनात एक खात्री आहे पहा की येणार राम परत. आणि त्याच वेळी भरताची अवस्था काय आहे. भरत प्रेम तेहि समय जस, तस कही सकही नसेषु. कबिहि अगम जिमि ब्रह्म सुखो, अहमम मलिन जनेषु. भरताच्या मनात जे प्रेम उफाळून आलंय त्यावेळी तुलसीदास म्हणतात त्याचं वर्णन शेष सुद्धा करू शकणार नाही. आता माझा रामदादा भेटणार. पण हे कोणाला कळू शकतं? फक्त भरतालाच कळू शकतं, नाही का? त्यामुळे तुलसीदासांनी उपमाच तशी दिली की माझ्यासारख्या कवीला हे प्रेमच अगम्य आहे बरं का. कोण बोलतंय? तुलसीदास बोलतायत, ज्यांनी ह्या सगळ्याचा अनुभव घेतला आणि तरीसुद्धा म्हणतायत कवींना ते प्रेम अगम्य आहे. कसं अगम्य सांगितलंय? जिमी ब्रह्म सुखू मम मलिन जनेषु. ज्या प्रकारे अहंकार आणि ममता यांमुळे मलिन जे लोक आहेत त्यांना ब्रह्मानंद जसा अगम्य आहे, तसा कवीला ते प्रेम अगम्य. त्यामुळे मी कसं वर्णन करू भरताच्या मनातल्या प्रेमाचं. आणि अशाच अवस्थेमध्ये सकल स्नेह शिथिल रघुबर के, गए कोस दुही दिनकर ढर के. जलुथलु देखी बसे निसि बीते, किन्ह गवन रघुनाथ पिरीते. इतके प्रेमानं विव्हळ झालेत सर्व लोक की सूर्यास्त होईपर्यंत फक्त 2 कोसच चालू शकलेत. आणि तिथंच पाणी आहे, निवाऱ्याची सोय आहे असं बघून काही न खाता पिता रात्री तिथंच थांबलेत. आणि रात्र सरली आणि किन्ह गवन रघुनाथ पिरीते. ज्याचं रघुनाथांवर प्राणाहून अधिक प्रेम आहे असा भरत पुढे निघालाय. आता इकडे काय झालं? जिथे श्रीराम सीता लक्ष्मण राहत आहेत त्यांची अवस्था, त्यांच्याकडे काय घडलं याचं वर्णन तुलसीदास आता करतायत. म्हणतायत उहा राम रजनी अवशेषा, जागे सिय सपन अस देखा. सहित समाज भरत जनु आए, नाथ वियोग तापतन ताए. सकल मलिन मन दीन दुखारी, देखी सासु आन अनुहारी. सुनिसिय सपन भरे जल लोचन, भये सोच बस सोच विमोचन. लखन सपन यहनी कन होई, कठिन कुचाह सुनाई कोई. अस कही बंधु समेत नहाने, पूजी पुरारी साधु सन्माने. अजून रात्र शिल्लक आहे, अजून रात्र पूर्ण सरली नाही. अशा वेळेला प्रभू श्रीरामांना तिकडं जाग आली. आणि त्याच रात्री आमची माता सीता, तिला स्वप्न पडलं. ते ती प्रभूंना सांगू लागली की स्वामी, सर्व परिवारासह भरत इथं येतोय. तुमच्या वियोगाच्या प्रचंड अग्नीमुळे त्याचं शरीर पोळून निघतंय. जगत माता आहे ती, तिला सर्व माहीत आहे. त्यामुळेच तिनं ही पूर्वसूचना अंतर्यामी प्रभूंना दिली. आणि पुढे म्हणतेय सर्व लोक खूप दुःखी आणि उदास दिसत आहेत. सासूबाईसुद्धा मला काही वेगळ्याच दिसल्या बरं का. आणि आपल्या सीतेचं हे स्वप्न ऐकून श्रीरामांच्या नेत्रात पाणी भरलं. भये सोच बस सोच विमोचन. सर्वांना चिंतामुक्त करणारे प्रभू स्वतःच चिंतित झाले बरं का. महाराज म्हणतात ना आमचे,
तुमचं दुःख बघून मला दुःख होतं. तसं प्रभूंना कोणाचं दुःख बघवत नाही. त्यामुळे सीता मातेनं ते सांगितलंय म्हणजे ते सत्यच असणार, सत्यच आहे हे प्रभू स्वतः जाणतातच. आणि त्यामुळे ते स्वप्न ऐकून त्यांच्या राजीव नयनांमध्ये जल भरून आलं. आणि म्हणतायत लक्ष्मणाला, लक्ष्मणा हे स्वप्न काही चांगलं नाही, एखादी भीतीदायक बातमी कुणीतरी येऊन सांगेल असं वाटतंय. असं म्हणाले. बंधूसोबत स्नान केलं आणि त्रिपुरारी महादेवांचं पूजन करून तिथे जे साधू संत राहत होते त्यांचा सन्मान सत्कार केला. आणि मग काय घडलं? सनमानी सुरमुनि बंदी बैठे, उतर दिसी देखत भये, नभ धूरी खग मृग भूरी भागे, बिकल प्रभु आश्रम गये, तुलसी उठे अवलोकी कारनु, काह चित सचकित रहे, सब समाचार की रात कोलनी, आई ते ही अवसर कहे, सुनत सुमंगल बैन मन, प्रमोद तन पुलक भर, सरद सरोरुह नैन, तुलसी भरे स्नेह जल. देवपूजन आणि मुनिवंदन झाल्यावर श्रीराम बसलेत आणि उत्तर दिशेकडे बघतायत बरं का. त्यावेळी आकाशामध्ये सगळीकडे धूळ पसरलेली दिसत होती. अनेक पक्षी आणि पशु व्याकुळ होऊन पळत प्रभूंच्या आश्रमाकडे येत होते. हे बघून तुलसीदास म्हणतायत की श्रीराम उठून उभे राहिले आणि विचार करू लागले की असं व्हायचं काय कारण असावं. आश्चर्य सचकित रहे, आश्चर्य वाटत होतं त्यांना. आणि त्याच वेळी तिथल्या किरात भिल्लांनी येऊन सर्व बातमी सांगितली की भरत येतोय, सर्व मातांसह प्रजाजनांसह येतोय. ही बातमी त्यांनी प्रभूंना सांगितली. आणि तुलसीदास म्हणतात की ते मंगल बोल ऐकताच श्रीरामांच्या मनाला खूप आनंद झाला. माझा भरत येतोय. त्या बातमीनं प्रभूंचं शरीर पुलकित झालंय आणि शरद ऋतूमधल्या प्रफुल्लित कमळांसारखे असलेले त्यांचे नेत्र प्रेमाश्रूंनी भरून गेलेत. आता ह्या एकमेकांच्या बंधू प्रेमामध्ये आपल्याला न्हावून निघायचं आहे. पण त्या अगोदर दुसरे बंधू लक्ष्मण, त्यांच्या मनामध्ये काय विचार येतो तो विचार ते प्रभूंसमोर कसा मांडतात आणि प्रभू त्याला काय सांगतात, पुढे काय काय घडतं याचं सुंदर वर्णन तुलसीदासांनी केलं आहे. ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.